जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज आणि उद्या असं 2 दिवसीय वाघ वाचवा, जंगल वाचवा, देश वाचवा आणि आपलं भविष्य वाचवा हा संदेश देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून व्याघ्रदूत आलेले आहेत. इतर राज्यातून जसं गुजरात मधून सुद्धा व्याघ्रदूत आलेले आहेत आणि हा 2 दिवसीय रॅली आहे. हा जळगाव पासून सुरू होईल. मुक्ताईनगर जिथं वाघांचा आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये वास्तव्य आहे त्या डोलाखेडा या ठिकाणी ते जातील, संदेश देतील. असा हा 2 दिवसाचा रॅली प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने वैशिष्ट्य असं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जे वाघाचं ऍक्च्युली वास्तव्य जे आहे ना ते मुक्ताईनगरच्या वडोद्यामध्ये डोलारखेडे या ठिकाणी आहे. तिथं आपल्याकडे जे आपण टेरिटरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाघ हा टेरिटरी प्राणी आहे. तर ते टेरिटरी असल्यामुळे तिथं एक मेल वाघ आणि 2 फिमेल वाघ ह्यांचं ऍक्च्युली वास्तव्य आहे. तर हा जो संदेश आहे तर तिथं जे लोक आहेत त्या लोकांना वाघ वाचवण्याबाबत, वाघाच्या संरक्षणाबाबत संदेश देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हा प्रामुख्याने मुक्ताईनगरमध्ये वडोदा आणि डोलारखेडा ह्या भागात आपण तो रॅलीचं आयोजन केलेलं आहे. येस, ते हे खूप सुंदर एक रॅलीचे आयोजन केलेलं होते. आता वर्ल्ड टायगर डे दिवस चे ओकेजनवर आपण इकडे जळगाव मध्ये DSP चौक वरून मुक्ताईनगर पर्यंत एक खूप मोठ्या रॅली चे आयोजन केलेलं होते. तर आणि प्रेसचे माध्यम मार्फत मी जळगावच्या लोकांना फक्त एकच मेसेज देण्याचे इच्छुक आहेत की एक जे टायगर एक अम्ब्रेला स्पीशीज म्हणून असते. कारण हे जे व्याघ्र वाचवा तर जंगल वाचवा आणि नंतर तुमच्या माणसाचं भविष्य जे आहे ते वाचवा. ते म्हणजे यांच्या खालील एक एकदम सायंटिफिक प्रिन्सिपल आहे जे हे आहे की टायगर एक अम्ब्रेला स्पीशीज म्हणून असते. तर तुम्ही जेव्हा टायगरचं कन्झर्वेशन करणार ते त्याच्या नंतर आणि तुमच्या पूर्ण पर्यावरणचं जे एक पिरामिड होते ना ते असे त्यांच्या खालील जे कार्निवोर्स आहे त्यांच्या खालील हर्बिवोरस आहे आणि पूर्ण पर्यावरणचं जे संरक्षण असते ते तुम्ही एकदम 100% एन्श्योर करू शकतात. जसं जिल्हाधिकारी सरांना पण सांगितलं होतं की प्रोजेक्ट टायगर म्हणून का घेतला होते तुम्ही? प्रोजेक्ट टायगर तुम्ही का घेतला होते? कारण टायगर एक अम्ब्रेला स्पीशीज आहे ते त्याच्यामुळे आपण असं घेतलं होते. तर मी आशा करतो की हे रॅलीच्या माध्यमातून आपण पूर्ण जळगाव फक्त पूर्ण राज्यामध्ये वाघ वाचवाचा जे मेसेज आहे ते आपण प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात मध्ये पोहोचवणार हे माझी आशा आहे. आणि परत मी सर्वांना हे वर्ल्ड टायगर डेच्या एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.